नितेश राणेंनी दाऊदच्या साथीदारासोबत ठाकरेगडाच्या नेत्यानं डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आणलाय। त्यानंतर सुषमा अंधारेंनीही भाजप नेतेही त्याच लग्नात हजर होते असा दावा करत फोटो समोर आणले। मात्र आता गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांनी थेट हक्कभंग आणणार असल्याचं म्हटलंय। पाहूया। बॉम्बला ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता, पार्टी करतो। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, दुसरे आहेत विकांत चांदवडकर, तिसरे आहेत बाळासाहेब सानप जे एकाच फ्रेम मध्ये दिसतात। याच पार्टीत पुढे देवयानी फरांदे सुद्धा दिसतात। अशा पद्धतीने चुकीचे आरोप आमच्यावरती जर करत असतील तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये अधिवेशन चालू आहे हक्कभंग आणू। नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या बडगुजरांचा जो व्हिडिओ लावला त्याच व्हिडिओवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या गिरीश महाजन, बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे या 3 नेत्यांना घेराव घातला। दाऊदचा साथीदार आणि मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्तासोबत नाशिकचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर डान्स करत असल्याचा व्हिडिओ समोर आला। त्यावरून अंधारेंनीही या वादात आता उडी घेतली आहे। तर गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांनी सोमवारी अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं सांगितलंय। नितेश राणेंनी जे प्रकरण विधानसभेत उचललं ते 2017चं आहे। 2017 मध्ये नाशिकचे मुस्लिम धर्मगुरू शेरे खतीब यांच्या घरी लग्न होतं। त्याच लग्नामध्ये पॅरोलवर बाहेर आलेला दाऊदचा साथीदार सलीम कुत्ताही आला। सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर डान्स करतानाचा व्हिडिओ भाजपनं आता समोर आणलाय। मात्र त्याच लग्नातल्या एका फोटोवरून सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नेत्यांना घेरलंय। भाजपचे मंत्री गिरीश महाजन, तत्कालीन भाजपचे आमदार बाळासाहेब सानप आणि व्यावसायिक विक्रांत चांदवडकरही या फोटोमध्ये दिसतायत। याच लग्नात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे देखील होत्या असा आरोप अंधारे यांचा आहे। आपल्याला नेहमीच लग्नाची निमंत्रणं येत असतात, त्यामुळे लग्नात जात असते। मात्र मी गुन्हेगाराच्या पार्टीत सहभागी झाले नाही आणि या फोटोबद्दल आपल्याला माहिती नाही असं सांगतानाच अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं देवयानी फरांदे यांनी जाहीर केलंय। लग्नाची निमंत्रणं आली की लोकप्रतिनिधी हे प्रत्येकच लग्नांना जात असतात। मला ते फोटो आणि व्हिडिओ कुठले हे माहीत नाही, पण मी गिरीश महाजन, सीमाताई आम्ही कुठल्याही अशा पद्धतीच्या पार्टीमध्ये आम्ही सहभागी झालेलो नाही आहे। आणि सुषमाताई असतील, संजय राऊत साहेब असतील, ते सकाळी उठतात आणि वाटेल तसे आरोप करतात। त्यामुळे मागे देखील त्यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये माझ्यावरती अप्रत्यक्षरित्या त्यांनी आरोप केलेले होते। मी काल अधिवेशनामध्ये देखील तो मुद्दा घेतला आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने चुकीचे आरोप आमच्यावरती जर करत असतील तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये अधिवेशन चालू आहे हक्कभंग आणू। काहीही कारण नसताना हा सगळा चर्चेचा सूर स्वतःवर ओढवून घेत बडी भाभी म्हणजे मीच आहे आणि मलाच सुषमा अंधारे बोलल्या असं जे ते म्हणाल्या ते फार मला चमत्कारिक वाटलं। स्वतःवर ओढवून घेत पुन्हा माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव वगैरे आणण्याची भाषा करणं, मला वाटतं की ज्या चुका मी केलेल्या नाहीयेत त्याची मला कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही आणि मी माझी कायदेशीर लढाई देवयानी फरांदे यांच्या संदर्भाने लढण्यासाठी सुद्धा सज्ज आहे। तर महाजनांनी TV9 ला प्रतिक्रिया देताना म्हटलंय की सुषमा अंधारे कोणतेही फोटो दाखवत आहेत। विधानसभेमध्ये सोमवारी सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार। अंधारेंनी दाखवलेल्या फोटोमध्ये भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब सानपही आहेत। सानपांनी आपण नाशिकचे मुस्लिम धर्मगुरू शेरे खतीब यांच्या निमंत्रणावरून लग्नात गेलो असल्याचं मान्य केलंय आणि त्याचवेळी पोलीस आणि CBI चौकशी होऊन प्रकरण शांत झाल्याचं देखील म्हटलंय। विरोधकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातोय की तुम्हाला त्यावेळेला किंवा गिरीश महाजनांना हे माहिती नव्हतं का की दाऊदच्या संबंधित हे लग्न होत आहे म्हणून? नाही, त्यावेळेस शेरे खतीबांचं त्यांची स्वतःची निमंत्रण पत्रिका होती। त्यावेळेस आमची इन्क्वायरी पण होऊन गेली। ते अनेक विरोधकांनी ते TVवर पण दिलं होतं, सगळीकडे दिलं होतं। पोलीस खात्यांनी, CBIनी त्यावेळेस आमची इन्क्वायरी केली। शेरे खतीबनी जी आम्हाला लग्नाची पत्रिका दिली होती ती पत्रिकासुद्धा आम्ही पोलीस खात्याला दिली आणि त्यावेळेचा विषय तो निपटून गेलेला आहे। त्याचं कारण असं आहे का एखाद्या धर्मगुरूंनी जर पत्रिका दिली किंवा निमंत्रण दिलं, त्याच्या कुटुंबातलं त्याच्या घरातलं लग्न असेल तर लोकप्रतिनिधी हे जात असं, त्या निमित्ताने आम्ही सगळे गेलो। सुषमा अंधारेंनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजेत।
कशावर बोललं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे का त्यांनाही कोणी ना कोणी निमंत्रण पत्रिका त्यांना देत्या का नाही माहीत नाही, त्या जात्या का नाही माहीत नाही, पण ते कुठं जर गेल्या आल्या तर त्यांनाही समजेल का आपल्याला कुठं कुठं जावं लागतं. तर अंधाऱ्यांचे हे फोटो म्हणजे स्वतःचं पाप लपवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असून पश्चात बुद्धी असल्याची टीका भाजपच्या आशिष शेलार यांनी केली आहे. उबाटा गटाकडून आपल्या काही नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे सुद्धा फोटो जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत. ही पश्चात बुद्धी आहे, स्वतःचं पाप लपवण्यासाठी उभी केलेली खोटी यंत्रणा आहे. आज काय अवस्था आहे बघा. उबाटा सेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता, आता नावच कुत्ता आहे, या कुत्तासोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो. आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा. एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेलमधनं सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे. अरे शरम वाटली पाहिजे. ही अवस्था आहे. आणि आता हे लोक हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार. गृहमंत्री फडणवीसांनी सलीम कुत्तासोबत डान्स केल्याच्या व्हिडिओवरून SIT चौकशी घोषित केली आहे. नाशिक पोलिसांकडूनही सुधाकर बडगुजर यांची शुक्रवारी देखील चौकशी झाली. मात्र सुषमा अंधारे यांनी फोटो समोर आणत तो व्हिडिओच भाजपच्या नेत्यांवर उलटवण्याचा प्रयत्न केला. अर्थात SIT चौकशीतून भाजपच्या नेत्यांच्या फोटोचंही सत्य समोर येईल. नाशिकहून चंदन पूजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.